श्री स्वामी समर्थ. आज हा संदेश सुरू करण्याआधी एक छोटा प्रश्न स्वतःला विचारा. आज सकाळी उठल्यावर मन शांत होतं का? की लगेच काळजी सुरू झाली? घर, काम, पैसा, नाती सगळं असूनही काहीतरी अपूर्ण वाटतंय ना? एका भक्ताने स्वामींना विचारलं होतं, स्वामी, मी कुठे चुकतोय? का माझ्या आयुष्यात सतत अडचणीच येतात? स्वामी फक्त हसले आणि म्हणाले, तू चुकत नाहीस, पण तू घाई करतोस. आजचा हा संदेश त्या भक्तासाठी होता, पण तो आज तुमच्यासाठी आहे. शांतपणे ऐका, घाई नको, कारण आज स्वामी उत्तर देणार आहेत. स्वामी सांगतात, नशीब म्हणजे एका दिवसात घडलेली गोष्ट नाही, ते असतं जुन्या कर्माचा परिणाम, आजच्या विचारांचा आरसा आणि संयमाची परीक्षा. जो लगेच फळ मागतो तो थकतो, जो संयम ठेवतो तो घडतो. आपण मेहनत करतो, पण मनात सतत असतं, माझ्याच बाबतीत का? इतरांचं कसं होतं? माझं नशीबच वाईट आहे. स्वामी सांगतात, तुलना, तक्रार, अधीरता हे 3 शत्रू नशीब झाकून टाकतात. एक भक्त होता, वर्षानुवर्षे प्रयत्न करत होता. कधी त्याला नोकरी मिळाली नाही, कधी त्याचा व्यवसाय चालला नाही. तो रोज स्वामींच्या चरणी बसून फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, माझ्यावर रागावले आहात का? एक दिवस स्वामींच्या दर्शनात त्याच्या मनात एक विचार आला. तू थांबू नकोस. तो पुन्हा उभा राहिला, पुन्हा प्रयत्न केले आणि काही काळानंतर त्याच मेहनतीला योग्य वेळ मिळाली. स्वामी उशिरा आले नाहीत, तो तयार झाला तेव्हा आले. स्वामी सांगतात, योग्य वेळेआधी यश मिळालं तर माणूस टिकत नाही. म्हणूनच उशीर म्हणजे नकार नाही, उशीर म्हणजे तयारी. तुम्ही पण खूप मेहनत करत असाल, पण जर फळ मिळत नसेल तर त्यासाठी पुढील उपाय करावे. यासाठी गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि 9 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. दुसरा उपाय आहे ते म्हणजे शब्दशुद्धी. तर आपण माझं नशीब खराब, माझं काही होणार नाही, हे शब्द आपण टाळले पाहिजेत. त्याऐवजी आपण स्वामी वेळ पाहत आहेत, माझी योग्य वेळ येईल, असे शब्द आपण वापरले पाहिजे. तिसरा उपाय म्हणजे संयम आणि कृतज्ञता. रोज रात्री आज मिळालेल्या एका चांगल्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या. स्वामी सांगतात, कृतज्ञ मनात दैव जागं होतं. आज तुमचं आयुष्य जरी कठीण वाटत असेल तरी लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत आणि ज्याची वेळ येते त्याचं आयुष्य बदलतात. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्या मनाला थोडीशी जरी शांती देत असेल तर समजा स्वामींचं काम झालं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत, तुमची काळजी स्वामी घेत आहेत. कधी उत्तर लगेच मिळत नाही, पण स्वामी उशीर करत नाहीत. आज मनात जे ओझं आहे ते इथेच सोडा, स्वामींच्या चरणी. आणि जाताना फक्त एक शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. हा शब्द तुमचं मन हलकं करेल. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामींच्या भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण कुणाला तरी आज याच शब्दांची गरज असेल. स्वामी तुमच्यासोबत आहेत. धन्यवाद.